नमस्कार, आप सभी दर्शकों का सी न्यूज़ चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के घाटकोपर रमाबाई कॉलोनी में और हमारे पीछे की तस्वीर आप देख सकते हैं। सामने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी यहाँ पे संविधान के साथ विराजमान है। लेकिन जो यहाँ के रहवासी हैं, यहाँ के जो रहने वाले लोग हैं, उन्होंने महानगर पालिका के साथ साथ बिल्डर और एसआरए के खिलाफ अनशन आमरण उपोषण में बैठे हैं। क्या पूरा मामला है, क्या पूरा मसला है, वो जानेंगे। लेकिन क्या ये सारे सिर्फ बिल्डर की कमाई का जगह है? क्या गरीबों के नाम पे बिल्डर सिर्फ ये सारे को लूट रहे हैं? क्या गरीबों को घर दिलाने के नाम पे बिल्डर सिर्फ अपना पैसा बना रहे हैं? ये सब पूरे मसले में जानेंगे। और घाटकोपर रमाबाई कॉलोनी कामराज नगर के जो लोग हैं वो यहाँ पर आमरण उपोषण में बैठे हैं, तो उनसे चर्चा करेंगे क्या पूरा मामला है, क्यों बिल्डर ने घोटाला किया, क्या इसके ऊपर शासन प्रशासन ने कोई एक्शन लिया है, ये पूरे मसले पर चर्चा करेंगे। सबसे पहले तो तुमचं नाव सांगणार काय आहे? माझं नाव विलास पवार आहे। विलास जी, काय सांगणार आहे, काय नेमकी घटना घडली आहेत आणि कोण हे बिल्डर आहे ज्यांनी घोटाळा केलेला आहे, काय सांगणार याबद्दल? या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधल्या 2005 साली 9,000 लोकांचे चंपकलाल वर्धन आणि त्यांच्या कंपनीनं ॲग्रीमेंट करून घेतलेले आहेत आणि 2005 पासून आज 20 वर्ष होऊन गेली। त्या ठिकाणी काही 900 ते 1200 लोकांना फक्त त्यांनी घरं दिलेले आहेत आणि ती घरं 2017पर्यंत 269चा एरिया त्या लोकांना दिला, 2 बिल्डिंगच्या लोकांना, आणि 3,300चा FSI ज्यावेळेला 19ला आला त्याच्यानुसार त्यांनी एका बिल्डिंगला 300चा एरिया दिला। परंतु संपूर्ण लोकांचा जो FSI आहे, स्वतः जो विकास करण्यासाठी तो त्याने 300चा वापरलेला आहे, समजलं का? आणि तो जवळजवळ 492 लोक आहेत। 492 लोकांचा 31 स्क्वेअर फूटप्रमाणे 15,552 स्क्वेअर फूट ही जो एरिया आहे हा त्याने एक्स्ट्रा वापरलेला आहे की त्याचा फायदा स्थानिक रहिवाशांना मिळालेला नाही। शिवाय दुसरी गोष्ट अशी की त्या सोसायटीचा टोटल एरिया आहे 17,270 स्क्वेअर मीटर आणि त्याने जो कागदोपत्री तो एरिया आहे आणि त्यानं जो दाखवलेला एरिया आहे तो 20,370 स्क्वेअर मीटरचा दाखवलेला आहे। म्हणजे त्या ठिकाणी त्यानं 3,100 स्क्वेअर मीटर एक्स्ट्रा एरिया खाल्लेला आहे, हा त्यानं भ्रष्टाचार केलेला आहे। शिवाय आता तो असं म्हणतो या ठिकाणी आता MMRDA आणि SRA यांच्या संगणमतानं इथला विकास होतो आहे, त्यासाठी MMRDAने जवळजवळ 1200 ते 13,000 लोकांचं ॲग्रीमेंट देखील केलेलं आहे। बहुतांशी लोक पात्र देखील झालेले आहेत, परंतु तो असं म्हणतो की मी तो जो 9,000 लोकांनी जो फॉर्म भरलेला आहे त्याचा मी विकास करणार। आता मला तुम्ही सांगा, बिल्डर काय सरकारपेक्षा मोठा आहे का? हां, मग कारण काही SRA आणि MMRDA कामं करतायत, महाराष्ट्र शासनाने आदेश दिले तर करतायत ना ते। हां बरोबर आहे, पण त्याच्यासाठी जर काहीतरी नियम आहे की नाही? तुम्ही SRAचा फॉर्म ज्या वेळेला भरता त्याच्यानंतर 3 वर्षामध्ये त्यांना घरं देणं हा बंधनकारक आहे। आज 20 वर्ष झाली तरी हा घरं देत नाही आणि तो आता सांगतो काय की मी माझा मुलगा किंवा माझा नातू देईल, आणि मग आम्ही लोकांनी काय या घाणीतच राहायचं का? आणि गव्हर्नमेंट ज्या वेळेला हा प्रोजेक्ट करते तो गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टला आडकाठी आणण्यासाठी तो कोर्टात गेलेला आहे। तसं पाहायला गेलं तर त्याला SRAनं ब्लॅकलिस्टमध्ये टाकला होता, त्याच्यानंतर तो सुप्रीम कोर्टामध्ये गेला, सुप्रीम कोर्टाने त्याला हाकलून दिला आणि नंतर तो हायकोर्टामध्ये गेलेला आहे। हायकोर्टामध्ये देखील गेला म्हणजे तो आता सध्या तो आपण भारतामध्ये बघतोय, भारताचा कायदा फक्त पुस्तकात आहे, तो वापरला जात नाही अशी आमच्या लोकांची धारणा झालेली आहे। हायकोर्टाने हा प्रकरण नोंदवून घेतलं, त्यांनी हा विचार करायला पाहिजे होता की SRAचा नियम आहे 2.5 ते 3 वर्षामध्ये यांना बिल्डिंग देणं बंधनकारक आहे। मग 2005 साली ज्यांनी फॉर्म भरले त्यांचे 20 वर्षे लागल्यानंतर देखील त्यांनी केस नोंदवून घेतले जाते, म्हणजे काहीतरी आम्हाला थोडंसं वेगळं वाटतं। काय तुम्हाला वाटतं का काय अधिकारी बिल्डरला सपोर्ट करतायत आतून का असं काही? बिल्डरला त्या स्थानिक काय SRAचे काय अधिकारी त्याला काही अधिकारी त्याला सपोर्ट करतायत, त्यामुळंच त्याला हे LOIचे एक्सटेंड पण मिळाले 2-3 वेळा, नंतर त्याला चुरून एक्सटेंशन पण दिलं जातं। हे असं का केलं जातं? SRAचा जो नियम आहे आणि तिथले जर अधिकारी लोकांनी जर त्यांनीच नियम बनवलेले आहेत, गव्हर्नमेंटने नियम बनवले आहेत, त्या नियमानुसार जर त्यांनी जर काम केलं तर आता जवळजवळ आपल्या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 80 ते 90% प्रोजेक्ट हे कॉलेजच्या कचाट्यात सापडून अडकलेले आहेत। 20 वर्षे लोकांना भाडं दिलं जात नाही, त्यांना घरापासून परांगत केलं जातं। ह्याच्यावर ठोस निर्णय असा काहीतरी घेतला पाहिजे।
नाहीतर अशा जर पद्धतीनं जर तुम्ही जर करणार असाल तर आता आम्ही ज्यावेळेला जातो SRLला काही कामानिमित्त त्यावेळेला 20-20 वर्षाच्या आज त्या लोकांना पायऱ्या चढता येत नाही, असे त्यांचं वयोवृद्ध झालेत ते लोक, तरी त्यांना घरं मिळत नाहीत. आपल्या संगती अजून काही लोक आहेत त्यांच्यासाठी जाणूया. साहेब काय सांगणार, तुमचं काय नाव आहे आणि ह्या वरती बघतोय की काँग्रेसचे पण बोर्ड आहेत, काँग्रेसचे काय आहे? नमस्कार, मी अनिल मोरे, काँग्रेसचा ईशान्य मुंबई जनरल सेक्रेटरी. आम्ही ह्या ठिकाणी उपोषणाला बसलो आहे. 2005 साली ओम साई गणेश सोसायटी यांनी नाही का नीलम फायनान्स बॉम्बे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या बिल्डरची नेमणूक केली आणि त्या बिल्डरनी जवळजवळ नाही का 20 वर्ष झाले प्रकल्प रखडवला. 20 वर्षामध्ये त्यांनी मला वाटतं 4 का 5 बिल्डिंगी बांधल्या. त्यामध्ये 2 बिल्डिंगी आहे, बिल्डिंग 2A आणि 2B. त्या बिल्डिंगमध्ये त्यांनी काय केलं की लोकांना कागदपत्री शासन दरबारी 300चा एरिया दाखवला आणि त्यांना 269चा एरिया दिला आणि प्रत्यक्षात नाही का त्यांनी अशी लोकांची फसवणूक केली. आणि त्यानंतर तो D-मार्टचा जो प्लॉट आहे त्या प्लॉटच्या ठिकाणी त्यांनी ते 17,000 सोसायटीच्या नावावर 17,270 काय स्क्वेअर चौरस फूट असा चौरस मीटर असा भूखंड आहे. त्यांनी तो 20,000 चौरस मीटर भूखंड दाखवला. तर त्यांनी इकडं लोकांची पण फसवणूक केली आणि इकडं जे जागा होती उर्वरित जागा ती शासनाची पण फसवणूक केली. तर आमचं असं म्हणणं आहे की त्या बिल्डरने जवळजवळ 500 ते 600 करोडचा घोटाळा केला आहे. तर उद्या तो बिल्डर काय बोलतो की हे डेव्हलपमेंट मीच करणार. आता चंपकलाल वर्धन असा बिल्डर आहे आणि सीताराम गारोडेंनी त्याला NOC दिली होती. तर NOC दिली तो माझ्याकडे जागेची NOC आहे, डेव्हलपमेंट मीच करणार आणि डेव्हलपमेंट किती वर्ष लागू दे मी जागा सोडणार नाही. तर आमचा असा एक प्रश्न आहे सरकारला, ज्या बिल्डरनी 20 वर्ष झाले 2 बिल्डिंगी बांधल्या, त्या दोन बिल्डिंगीमध्ये 500 ते 600 करोडचा भ्रष्टाचार केला. तर उद्या त्या पूर्ण त्याला वसाहत दिली, समजा 70-80 एकरचा आमचा प्लॉट आहे भूखंड जी वसाहत बसलेली आहे. जर पूर्ण वसाहत त्याला दिली तो हा वसाहत विकून खाईल. त्यामुळे हा बिल्डरला शासनाने ब्लॅकलिस्टेड करावं आणि याच्यावर गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी. ऑलरेडी ते साहेबांनी सांगितलं की ह्या बिल्डरला ब्लॅकलिस्ट केलेलं होतं, तर परत काय SRने त्याला NOC दिलं काम करायला? मला वाटतं या बिल्डरला का 19 का 20मध्ये ब्लॅकलिस्टेड केलं होतं. काय अधिकाऱ्यांना संगनमताने यांनी भेटून वापस LOI यांनी मिळवला आणि LOI मिळवलं तर वापस झालं, याचं काम चालू झालं. तर आमचं असं म्हणणं आहे की या बिल्डरला तुम्ही 19मध्ये ब्लॅकलिस्टेड केलं होतं, याला वापस तुम्ही LOI का दिला? अधिकाऱ्यांना त्यांनी मॅनेज वगैरे केलं, LOI वापस मिळवला आणि आता वापस त्यांनी भ्रष्टाचार केला आहे. आम्ही समोर निदर्शनास आणून दिलं, शासनाच्या पत्रव्यवहार केला आहे. पत्रव्यवहार करून आम्ही CO महेंद्र कलंगा यांच्याशी पण बोललो आहे. तुमच्या अधिकाऱ्यांनी आणि बिल्डरनी मिळून एवढा भ्रष्टाचार केलेला आहे, तर तुम्ही याला ब्लॅकलिस्टेड करा आणि याच्यावर गुन्हा दाखल करा. म्हणजे याला एकदा ब्लॅकलिस्टेड केलं ना तर हा पुन्हा वसाहतीमधून बाद होईल आणि याला मुंबईमध्ये कुठं त्याला काम मिळणार नाही. चलिए मैं आपको बता दूं कि कुछ दिन पहले महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस जी, डिप्टी CM एकनाथ शिंदे और साथ में डिप्टी CM अजीत पवार कुछ दिन पहले ही कामराज नगर में एक भूमि का पूजन किए ताकि वहाँ पर लोगों को SRA MMRDA के माध्यम से घर बनाकर दिया जाए. धूमधाम से भूमि पूजन किया गया, लेकिन बिल्डर जो है जिसने इसका कहना है कि भैया पहले से हमारे पास लोगों का साइन है और वो प्रोजेक्ट हम पूरा करेंगे. क्या शासन से बड़ा बिल्डर हो सकता है? जब शासन और प्रशासन खुद ही आम आदमी की, लोगों की, गरीबों के घर बना के घर दे रही है, तो उसमें बिल्डर को साइड होना चाहिए. अब देखना ये है कि पूरा इस मसले पर आने वाले दिनों में किस तरह की तस्वीर नज़र आएगी. लेकिन कुछ और लोग हमारे साथ हैं, उनसे चर्चा करेंगे. साहब काय सांगणार, तुमचं काय नाव आहे? माझं नाव रवी नेटवटे आहे. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इकडचा वार्डाध्यक्ष आहे. आपलं जे हे रमाबाई कॉलनी कामराजनगर आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बालकिल्ला आहेत आणि बाबासाहेबांच्या विचाराला मानणारा लोक इथं राहतात. पण आता जे बिल्डरची मनमानी चालू आहे, जो कोर्टात गेला आहेत, SRने याला ब्लॅक लिस्ट केलं होतं, आता परत ते चॅलेंज करतात. काय सांगणार याबद्दल? खरं तर आम्ही आज आहे ना डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या समोर उपोषणाला बसलो आहोत. ह्या बिल्डरने जो घोटाळा केला, आता मगाशी पवारसाहेबांनी मोरेंनी सांगितलं की तो घोटाळा कशा प्रकारचा होता. पण आम्ही शासनाला विचारतो की ह्या ज्या घोटाळ्यामध्ये एखादा मंत्री असेल, कोणता अधिकारी असेल, त्याला तुम्ही शासित का करत नाही आहे? त्याला तुम्ही विचारत काय नाही? आज आम्ही 3-4 दिवस झाले इकडे एक अधिकारी आला, कोणीसुद्धा फडकलासुद्धा नाही, कोणी विचारलंसुद्धा नाही की तुम्ही उपोषणाला का बसले, काय तुमच्या व्यथा आहेत त्या मांडायला. आम्ही जायचं तरी कोणाकडे? आणि आज रमाबाई कॉलनीचा विकास होतो. आज एखादा बिल्डर जो 5 एकरमध्ये एवढा मोठा घोटाळा करू शकतो. आज 85 एकरची जागा आहे ही.
मग तो एवढा मोठा घोटाळा 25 एकर किती मोठा घोटाळा करेल आणि आमच्या लोकांना रस्त्यावर आणेल. आज त्यांनी ज्यावेळेस त्या 2 बिल्डिंगचं काम झालेलं आहे त्या तिकडल्या जाणाऱ्या लोकांना तो म्हणतो जातीवाचक शब्द वापरतो तो. 1.5 चमार लोक क्या जरूरत है लिफ्ट की. हाँ एखादं आणि तुम गाव चले जाओ तुमको इधर असं त्यांनी बोललं आहे तर त्याच्यावरती ॲट्रॉसिटी गुन्हा का दाखल झाला नाही? झालाच नाही. काय पोलीस स्टेशनला काय कंप्लेंट आम्ही केलं? पोलीस स्टेशनला वेळोवेळी ह्या गोष्टी कळवतो आणि पोलीस स्टेशन याची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही साहेब. आम्ही विचारतोय का तुम्ही ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत त्याला विचारत का नाही? आज कालपासून आम्ही त्यांना पत्रव्यवहार केलेले आहेत. हा गुन्हा त्यावेळेस नोंद झाला पाहिजे होता. आम्हाला उपोषणाला बसायची गरजच नव्हती ना. आणि हा जर बिल्डर एखादा बोलतो की तुम्ही गावाला जा 3 वर्षांनी या आणि तुम्हाला नंतर मी घर देतो, याचा अर्थ काय असतोय? मग तुम्हाला चेक द्यायचे नाही, चेक दिलेत ते पण तुम्ही बाउन्स केलेले आहेत आणि त्यांचा मेंटेनन्स 2 बिल्डिंग बनवले आहेत त्यांचा पण तुम्ही मेंटेनन्स देत नाहीत, ते मेंटेनन्स करत नाही. लिफ्ट की तुम लोग को जरूरत क्या है? असं जातीवाचक बोलणारा माणूस आणि एवढा मोठा भ्रष्टाचार करणारा लोक नको आहेत. कामराजनगरमध्ये रमाबाई कॉलनीमध्ये हे जे पूर्ण एरिया आहेत इथं म्हाडा SRA आणि MMRDA यांच्या माध्यमातून काम होणार आहेत आणि त्यासाठी सॅम्पल फ्लॅट पण तिथे तयार केलेले आहेत. तो स्वतः CM येऊन उद्घाटन केलं आहे, डिप्टी CM दोन्ही येऊन उद्घाटन केलेलं आहे. पण बिल्डर हे सरकारला चॅलेंज करतो, ह्या काय सांगणार याबद्दल? मुळातच आम्ही लोक सर्वजण आता SRA मार्फत MMRDAचा जो प्रोजेक्ट तयार होतो आम्ही त्याच्यामध्ये सामील झालेलो आहोत. 2 वर्षापूर्वी आम्ही ह्या बिल्डरला आपले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्यासमोर बसवला होता आणि आठवले साहेबांनी त्यांना विचारलं की तुम्ही हा प्रोजेक्ट करणार आहात का? त्यांनी स्पष्ट सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी हा प्रोजेक्ट करू शकत नाही आहे, असं 2 वेळा त्यांनी साहेबांना सांगितलं. आणि नंतर परत आता ज्यावेळेस MMRDAचा प्रोजेक्ट इथं आला तो सरळ सांगतो माझ्याकडे पैसे आहेत. म्हणजे हे कारण काय? हे कोणतं कारण आहे? आणि ते त्या जे झाला आहे तो प्रकारचा घोटाळा जो झालेला आहे तो पण आम्ही सगळ्यांच्यासमोर मारतोय. सगळे पत्रव्यवहार करतायत लोक, जे स्थानिक आदर्श सोसायटी, प्रेरणा सोसायटी, ओम साई गणेश सोसायटी हे सगळे त्यांचे प्रवर्तक वगैरे सगळे इकडे बसलेले आहेत, त्यांचे सदस्य बसलेले आहेत. त्यांचं सुद्धा ऐकत नाही, पोलिस सुद्धा ऐकत नाहीत. किती दिवस झालेले आहेत आता तुम्ही आमरण उपोषण करता आणि किती दिवस अजून करणार आहे? आमचा 3रा दिवस आहे आणि आम्ही ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्ही बाबासाहेबांची औलाद आहे, जोपर्यंत आम्ही आमचा न्यायासाठी आम्ही लढतोय, तर प्रत्येक घराला घर भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठत नाही. आपल्या सोबत अविनाश जी आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे वार्डाध्यक्ष आहेत, त्यांच्या संगती जाणूया. अविनाशजी काय सांगणार? तुम्ही स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी आहेत, आमरण उपोषणामध्ये सहभागी आहे, काय सांगणार आहे? हे बघा, हे इथे बसलेले सगळे आमच्या फेडरेशनचे, माता रमाबाई आंबेडकर नगर फेडरेशनचे सगळे या ठिकाणी पदाधिकारी, तसेच RPIचे नेते, काँग्रेसचे नेते, इथे सगळा एक माता रमाबाई आंबेडकर नगर हा एक सर्वपक्षीय जनतेचा आमचा हा समूह आहे. आता ज्या प्रकारे यांनी ह्या मागण्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत, बरोबर, आता आमचा जर प्रोजेक्ट जर शासन जर या ठिकाणी करतं आहे आणि जर जनतेला जर शासनावर विश्वास आहे तर तो प्रोजेक्ट पूर्णपणे शासनाने करावा आणि जनतेला चांगल्या प्रकारे घरं उपलब्ध करून द्यावी. परंतु जर अशा या प्रकारे जर साहेबांनी आता तिघांनी हे उपोषण करतात यांनी सांगितल्याप्रमाणे जर एवढा मोठा घोटाळा होतो आहे तर मग ही सर्वसामान्यांची ही फसवणूक आहे. मग ह्याच्यामुळे जो आमचा जो पुढे SRA आणि MMRDAचा प्रोजेक्ट होतो आहे, बरोबर, आम्ही हा निर्णय पूर्णपणे इकडच्या स्थानिक जनतेला दिला आहे. मी सुद्धा या प्रकल्पामध्ये झोपडीधारक आहे, त्याच्यामुळे आमचा घराचा निर्णय घेण्याचा अधिकार हा आम्हाला आहे आणि पूर्णपणे जर शासनाने जर आमच्या घराची जबाबदारी घेतलेली आहे तर आम्ही ते घरं मिळवून देण्यासाठी देखील आम्ही आमचा लढा देऊ. परंतु जर या ठिकाणी असे भूखंड घोटाळे जर होणार असतील तर आम्ही इथे बसलेले तुम्ही सगळे सहन कराल का? बरोबर, तुम्ही आवाज ऐकला. मग ह्याच्यासाठी जर समजा अन्याय होत असेल तर या अन्यायाविरुद्ध आम्ही लढा उभारण्याची सर्व या ठिकाणी माता रमाबाई नगर आणि कामराजनगरमधील सर्व कार्यकर्ते, झोपडीधारक, तसेच सोसायटीचे आमचे चेअरमॅन वगैरे एकत्र येऊन आम्ही लढा देऊ या ठिकाणी. चलिए मैं आपको बता दूं कि ये जो उपोषण है यहाँ पर कांग्रेस पार्टी के भी नेता मौजूद है, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के भी नेता मौजूद है, साथ साथ में यहाँ के स्थानीय लोग मौजूद है और सभी का कहना है कि जब MMRDA और SRA के जॉइंट मिक्स में लोगों को घर बना के दिया जा रहा है तो हमें वो मान्य है, लेकिन बिल्डर ने जो घोटाला किया उस संदर्भ में कोई भी एक्शन लिया नहीं गया. साथ साथ में लोगों का कहना है कि हमें प्राइवेट बिल्डर के साथ जाना ही नहीं है, तो भैया प्राइवेट बिल्डर प्रोजेक्ट कैसे करेगा? ये सबसे बड़ा सवाल है. अब देखना ये है कि महाराष्ट्र सरकार इसमें क्या भूमिका निभाती है, क्योंकि ये अनशन में बैठे हैं, आज 3रा दिन है और सीधी सी बात है कि जब 3-4 दिन कोई उपोषण में बैठता है तो उसकी तबीयत, उसकी हालत काफ़ी गंभीर हो जाती है. अब अगर कुछ यहाँ पर
घटना घडती तो उसका जबाबदार कौन होगा, ये सबसे बड़ी बात है। जाताना काय सांगणार आहे तुम्ही? हां, मला हे सांगायचं होतं की चंपकलाल जो आहे बिल्डर आहे, त्या बिल्डरला ह्या लँड ओनरनं त्याला पब्लिक नोटीस देऊन त्याच्या राईट्स काढून घेतलेले आहेत, पब्लिक नोटीस केलेलं आहे पेपरला. मग त्याचा राईट्स कसं काय पोचतो, कोर्ट त्याच्यावरती कसं काय हे करतं. आणि इथल्या स्थानिक जनतेचा देखील त्याला विरोध आहे. हा संपूर्ण एवढा विरोध असताना देखील चंपकलाल वर्धन हा सराईत गुन्हेगार आहे. ह्याच्या अगोदर देखील त्याच्यावर गुन्हे झालेले आहेत आणि त्याच्या अगोदर देखील तो आतमध्ये होता, हे आम्हाला नंतर माहिती समजलेली आहे. त्याच्यानंतर आम्हाला हे म्हणायचं आहे की कोर्टाने त्यांना हा प्रश्न का विचारू नये की SRAचा नियम आहे 2.5 ते 3 वर्षामध्ये बिल्डिंग बांधून त्यांना पोझिशन द्यायचं आहे. मग आज 20 वर्ष झाली आणि 20 वर्ष झाली तो कोर्ट एका माणसाचा विचार करतं आणि 9,000 लोकांचा का विचार करत नाही, हा आमचा प्रश्न आहे कोर्टाला. कारण कोर्टाच्या विरोधात आम्ही बोलू शकत नाही, परंतु आमचं असं मत आहे की कोर्टाने हा प्रश्न त्याला विचारावा. यहाँ कोर्ट में सवाल जवाब होना चाहिए, लेकिन इसका काम वकील का है, वकील आगे सवाल जवाब करेंगे और कोर्ट के संदर्भ में हमें कोई भी हस्तक्षेप नहीं करना है क्योंकि कोर्ट इसके ऊपर फैसला लेगा. लेकिन साफ साफ लोगों का कहना है कि बिल्डर ने घोटाला किया है, उसके ऊपर सज़ा होनी चाहिए. साथ साथ में जाति के ऊपर उन्होंने कुछ शब्द कहा है, उसके ऊपर उनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए. ये सब पूरा मसला है. अब देखना ये है कि स्थानिक लोगों ने जो न्याय मांगने के लिए यहाँ पर उपोषण में बैठे हैं, कब तक इन्हें न्याय मिलता है. कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, घाटकोपर रमाबाई कॉलोनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा, अण्णाभाऊ साठेंचा.